काल रात्री प्रोडक्शन हाऊसच्या टीम सोबत मीटिंगसाठी बसलो होतो. रात्री 9 वाजता एका मुलाचा कॉल आला, यवतमाळचा मुलगा, आणि रडायला लागला. मी म्हणलं काय झालं बाळा? तर मला म्हटला की ती सोडून गेली. मग म्हणलं याच्यामध्ये नवीन काय आहे? सोडून जाणं तिचं तर आद्य कर्तव्य आहे ना. मग सांगायला लागला, नाही दादा असं नाहीये, 3 वर्षांचं माझं प्रेम होतं, मी तिच्यासाठी खूप केलं, तिने सुद्धा माझ्यासाठी खूप केलं, मी तिला अगदी लहान बाळासारखं जपलं. बरं मग पण तिला वाईट तरी कसं बोलू? तिने सुद्धा मला 3 वर्षामध्ये कधी आईची कमी जाणवू नाही दिली माझ्या. तिने सुद्धा मला आईसारखंच जपलं. आता मला ती सोडून जाते. म्हणलं याचं कारण काय? तर मला म्हटलं की नाही, म्हटले तिचे वडील नाही म्हणतायत लग्न करायला. बर, मुली अशा का वागतात असा त्याचा प्रश्न होता मला. आता म्हणलं राजा मी काय सांगणार तुला मुली अशा का वागतात ते, पण मला जितकं कळतं तितकं मी तुम्हा सर्वांना सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मुलं असतो ना, इथून प्रेम करतो. प्रेमामध्ये कुठल्याही थराला जायची आपली तयारी असते. त्याचं कारण काय माहितीये? आपल्यावरती कुठली बंधनं नसतात. आपण मोकाट असतो. आपण जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्या घराला मान्य असतो. आपल्यावरती कुणाचं प्रेशर नसतं, कारण आपण मुलं आहोत ना. आपल्याला पहिल्यापासून तितकं फ्रीडमच मिळालेलं असतं. आपण इमोशनल होऊन विचार करतो, आणि आपण आपल्या गर्लफ्रेंडला बायको म्हणून बघितलेलं असतं, आणि म्हणून ती सोडून चालली की आपल्याला रडायला येतं. मग मुलींना का रडायला येत नाही? त्यांचं प्रेम खोटं असतं का? अजिबात नाही. त्यांचं प्रेम सुद्धा खरंच असतं. पण काय असतं, वडील म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. आणि जेव्हा वडिलांच्या डोळ्यामध्ये त्यांना पाणी दिसतं, तेव्हा कितीही प्रेम करणारी मुलगी जर असेल ना, तर ती तिचं प्रेम सॅक्रिफाईस करते. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एक गणित सांगतो, जर समजा एखाद्या मुलीवरती तुम्ही 2 वर्ष प्रेम करताय आणि त्या मुलीचं वय जर 25 आहे, तर तुम्ही 2 वर्ष प्रेम केलेलं असतं ना, त्याहून जास्त तिच्या बापाने तिच्यावरती 23 वर्ष प्रेम केलेलं असतं. मग 2 भारी की 23 भारी? इथं जेव्हा कंपॅरिझन होतं ना, तेव्हा नेहमी वडील हेच तिच्यासाठी सर्वस्व ठरतात. त्यामुळे त्या प्रेमाचा आपल्या त्याग करतात. त्याचं एक कारण पण असतं, ते पण तुम्हाला सांगतो. काय असतं, मुलं हे आयुष्यभर आई वडिलांजवळच राहतात. त्यामुळे त्यांना काय प्रेम मिळवलं किंवा प्रेम गमावलं जास्त फरक नाही पडत. पण मुलींच्या बाबतीत असं नसतं. त्यांनी जर त्यांच्या कुटुंबाच्या अगेन्स्ट जाऊन जर मुलासोबत लग्न केलं आणि अनफॉर्च्युनेटली मुलगा परत त्यांना त्रास द्यायला लागला किंवा मुलाच्या घरचे त्यांना त्रास द्यायला लागले, तर त्यांची परिस्थिती कशी होती माहितीये? ना माहेरचा आधार, ना सासरकडून प्रेम. म्हणजे माझा सरळ सरळ तुम्हाला प्रश्न असेल, आपण एखाद्या मुलीसाठी आपल्या आईला सोडू शकतो का? नाही ना. मग मुलगी आपल्यासाठी तिच्या वडिलांना कसं सोडेल? बरोबर आहे की नाही? त्यामुळे काय असतं, एकमेकांना दोष देणं बंद करा. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो, त्याला काळजी असते राजा आपली. त्याच्यामुळे पुढे जायचं.